अपक्ष उमेदवार किसन गावंडेंनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। खरं तर किसन गावंडेंना भाजपने उमेदवारी दिलेली होती, मात्र त्यानंतर त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आलेला आहे। त्यांची बंडखोरी आता शमवण्यामध्ये भाजपला यश आलेलं आहे आणि त्यामुळे किसन गावंडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। परिणय फुके यांच्या मध्यस्थीनंतर कार्यकर्ते काहीसे तयार झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांनी किसन गावंडेंना काही काळ डांबून ठेवलेलं होतं, त्यांच्या घरातच त्यांना कोंडून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर कार्यकर्ते ठाम होते, कार्यकर्ते अडून बसलेले होते। त्यानंतर परिणय फुकेंनी या संदर्भात काहीशी मध्यस्थी केली आणि त्यानंतर आता अखेर किसन गावंडेंनी त्यांचा अर्ज मागे घेतलेला आहे। आपले प्रतिनिधी तुषार कोळे आपल्या सोबत आहेत। तुषार, अखेर किसन गावंडेंनी अर्ज मागे घेतलाय। निश्चितच ज्या प्रकारे हाय व्होल्टेज ड्रामा हा नागपूरमध्ये प्रभाग 13 मध्ये पाहायला मिळाला, कारण की भाजपने एकाच जागेसाठी 2 उमेदवाराला एबी फॉर्मवर त्यांचं नाव दिलेलं होतं। त्यामुळे मग कुठेतरी कार्यकर्त्यांनी जेव्हा पक्षांनी आदेश दिला की किसन गावंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, तेव्हा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, ते ऐकायला तयार नव्हते आणि शेवटी किसन गावंडे यांना त्यांच्या घरात डांबून ठेवलं। साधारण 3 तास ते घरामध्ये होते। मग पक्षश्रेष्ठीने परिणय फुके यांना मध्यस्थी करायला पाठवलं। परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत किसन गावंडे यांचं बोलणं करून दिलं। खरं तर सुरुवातीपासून किसन गावंडे यांची भूमिका होती की ते अर्ज मागे घ्यायला तयार आहे, मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते। शेवटी मग किसन गावंडे यांनी मधला मार्ग काढला, कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी बोलणं केलेलं आहे। मुख्यमंत्री काहीतरी चांगलं सकारात्मक आपल्याबद्दल विचार करेल, आपल्या हजारीपहाड प्रभागाचा विचार करेल, कारण की कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की हजारीपहाडला प्रतिनिधित्व नाही, त्यामुळे किसन गावंडे यांना उमेदवारी द्यावी। त्यांना नितीन होले यांच्या उमेदवारीचा विरोध नव्हता, मात्र 4 जे प्रभागामधले उमेदवार होते हे हजारीपहाड भागातल्या बाहेरच्या भागातले होते आणि या प्रभागाचा बहुतांश भाग हा हजारीपहाडमध्ये येत होता। त्यामुळे कार्यकर्त्यांचा आक्रमक भूमिका किंवा त्यांचा आक्रमक रोष पाहायला मिळत होता। मात्र शेवटी आता किसन गावंडे यांनी अर्ज मागे घेतला आहे आणि धरमपेठ झोनमध्ये जाऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। आता पक्ष भविष्यामध्ये त्यांचा काय विचार करतो हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। पण किसन गावंडे असो किंवा परिणय फुके असो यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांच्या भावनेचा अपमान केला जाणार नाही, त्यांच्या भावनेचा विचार केला जाईल आणि योग्य वेळी कार्यकर्त्यांना आम्ही त्याबद्दल माहिती देऊ। नक्कीच, मात्र 3 तासाचा हाय व्होल्टेज ड्रामा त्यामुळे झाला, मात्र परिणय फुकेंच्या शिष्टाईला अखेर यश आलेलं आहे। धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।